आपल्याकडे 12 राशी आहेत. प्रत्येक राशीचं असं आपलं आपलं वेगवेगळं महत्त्व आहे. आज आपण हे बघणार आहोत की या ज्या 12 राशी आहेत, तर आपण आपल्या राशीनुसार आपल्या घरामध्ये कोणतं झाड लावावं, त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि नेमकं हे झाडं कोणते आहेत, त्याचा कशा पद्धतीनं आपल्याला फायदा होणार आहे, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राशीन्याय पहिली राशी असते ती म्हणजे मेष. या मेष राशी न्यायाचे झाड असतं ते म्हणजे आवळा. तर आवळ्याचं झाड म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये खूपच अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. हे झाड ज्या ज्या मेष राशीच्या लोकांच्या घराच्या अवतीभोवती दिसतं त्या लोकांची संशोधक दृष्टिकोनाने प्रगती झपाट्याने वाढलेली दिसते असं संशोधन सांगतं. दुसरी राशी असते ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशी याचं महत्त्वाचं झाड, शुभ झाड म्हणजे बेलाचं झाड. बेलाचं झाड म्हणजे शंकराचं प्रतीक. बेलाच्या झाडाला आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये पण अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. जेव्हा जेव्हा हे बेलाचं झाड वृषभ राशीच्या लोकांच्या जवळपास असतं त्या वेळेला त्यांची प्रगतीमध्ये खूप वाढ झालेली असं आढळून आलेलं आहे. जी तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथुन. या मिथुन राशीचं शुभ झाड म्हणजे वडाचं झाड. या वडाच्या झाडाला संशोधक दृष्टिकोनाने आणि आध्यात्मिक दृष्टिकोनाने एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. या झाडाचं महात्म्य इतकं मोठं आहे की या झाडाच्या पानांचा रस आपण जर घेतला तर आपला खोकला आणि श्वसनाशी निगडीत ज्या समस्या आहेत ते दूर होतात. आणि हे जे वटवृक्ष आहे हे जर मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या घराच्या अवतीभोवती लावलं तर त्यांची प्रगती झपाट्याने वाढते. ही चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीचं शुभ झाड म्हणजे जास्वंद. जास्वंद हे खूप आकर्षक झाड असतं. याचे जे फुलं असतात ते फार आकर्षक असतात. या झाडाचं महात्म्य असं की याला पण आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. संशोधक दृष्टिकोनाने हे झाड ज्या ज्या कर्क राशीच्या लोकांच्या घराच्या जवळ आहे त्या लोकांची प्रगती झपाट्याने वाढलेली दिसली आहे. पाचवी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशी याला जे शुभ झाड आहे ते म्हणजे गुलाबाचं झाड. हे गुलाबाचं झाड आपल्या प्रत्येक ठिकाणी दिसतं. हे गुलाबाचं झाड आपल्याला खूप आकर्षित करतं. हे गुलाबाचं झाड जर सिंह राशीच्या लोकांच्या घराच्या जवळपास असेल तर त्यांची प्रगती झपाट्याने वाढलेली आहे. ही सहावी राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. आणि या कन्या राशीचं शुभ झाड आहे ते म्हणजे चंपा. आता हे जे चंपाचं झाड आहे हे प्रेम, आदर याचं प्रतीक मानलं जातं. हे झाड जर कन्या राशीच्या लोकांच्या घराच्या जवळपास असलं तर त्यांची प्रगती झपाट्याने वाढलेली आहे. जी सातवी राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीचं जे शुभ झाड मानलं आहे ते म्हणजे कडंबाचं झाड. कडंबाचं झाड म्हणजेच मे फ्रूट असं पण त्याला म्हणतात. हे झाड कॅन्सर प्रतिरोधक पण आहे. हे झाड तुळ राशीच्या लोकांच्या घराच्या अवतीभोवती असायला पाहिजे. जी आठवी राशी असते ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचं शुभ झाड म्हणजे नागकेश. आणि हे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जर घराच्या अवतीभोवती असेल तर त्यांची प्रगती ही झपाट्याने वाढलेली ही आढळून आलेली आहे. त्यामुळे हे झाड वृश्चिक राशीच्या लोकांच्या जर घराच्या जवळपास असेल तर खूप लाभ. जी नववी राशी आहे ती म्हणजे धनुराशी. आणि या धनुराशीचं जे शुभ झाड आहे ते म्हणजे जांभळाचं. आणि धनुराशीच्या लोकांच्या सान्निध्यात जर हे जांभळाचं झाड असलं तर प्रगती झपाट्याने वाढलेली आढळून आली आहे. ही 10वी राशी आहे ती म्हणजे मकर राशी. मकर राशीचं शुभ झाड म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाचं झाड हे शांततेचं प्रतीक मानलं जातं. हे पिंपळाचं झाडाचं पण आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर राशीच्या लोकांच्या जर घराच्या अवतीभोवती हे झाड असलं तर त्यांची प्रगती खूपच झपाट्याने वाढली आहे. ही गोष्ट आढळून आली आहे. जी 11वी राशी असते ती म्हणजे कुंभ राशी. आणि या कुंभ राशीचं जे शुभ झाड आहे ती म्हणजे कडुलिंब. जी आपली शेवटची राशी आहे ती म्हणजे मीन राशी. आणि या मीन राशीचं शुभ झाड म्हणजे केळी. केळीचं झाड ज्या ज्या मीन राशीच्या लोकांच्या सान्निध्यात आहे त्यांची प्रगती खूपच झपाट्याने वाढलेली दिसली आहे. हे झाडं आहेत हे आपण आपल्या राशीनुसार आपल्या घरात लावावेत. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.